नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि विरोधी पक्षातल्या नेत्यांना जो आहे तो निधी दिला जात नाही, त्यामुळे खरं तर एकंदरीतच नाराजीचा सूर जो आहे तो विरोधी पक्षामध्ये पाहायला मिळतोय। परंतु याच महाविकास आघाडीमधल्या काही मोठ्या नेत्यांना जो आहे तो निधी जो आहे तो मिळालेला आहे, परंतु जे समोर येऊन लढणारे नेते आहेत त्यांना मात्र निधी मिळत नाही, अशी थेट भूमिका महाविकास आघाडीमधल्या नेत्यांची आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आहेत। आव्हाड सर, खरं तर तुम्ही ही भूमिका माध्यमांशी बोलताना मांडली की काही महाविकास आघाडीमधल्या नेत्यांना जी आहे ती निधी मिळालेली आहे। जवळपास अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रत्येक आमदाराला 40 ते 45 कोटींपर्यंतचा विकास निधी सरकारने जाहीर केला आहे, त्यात महाविकास आघाडीचे देखील मोठे नेते सामील आहेत। अशी एक आयक्यू बातमी आहे की महाविकास आघाडीतल्या काही नेत्यांना गपचूप पैसे मिळालेले आहेत। आपलं सैन्य उपाशी असताना सेनापती श्रीखंडपुरीचं जेवत असेल तर सैन्याला वाईट वाटेलच ना। आम्ही दररोज त्यांच्या अंगावर जातो, दररोज आम्ही काही ना काही बलांट अंगावर उडवून घेतो। 20-20, 30-30 केसेस आमच्या अंगावर आहेत। अशा परिस्थितीत आम्हाला 1 रुपया मिळत नसताना जर काही नेत्यांनी घेतले असतील तर हे वाईट आहे। आम्ही घेणार नाही, जोपर्यंत आमच्या सगळ्यांना तुम्ही निधी देत नाही तोपर्यंत आम्ही या पैशाला हातही लावणार नाही, अशी भूमिका घ्यायला पाहिजे होती। दुर्दैवाने जर ती घेतली नसेल तर अतिशय वाईट आहे। आणि जर असंच होणार असेल तर मग कशाला आघाडी आणि कशाला, जर स्वतःचे वैयक्तिक फायदे जर नेते बघणार असतील तर मग कशालाच अर्थ राहणार नाही। थेट रोग कोणावरती आहे? कारण की ज्या पद्धतीने महाविकास आघाडीमध्ये 3 पक्ष आहेत, एक तर ठाकरे गट असेल, काँग्रेस असेल, कोणावरही नाही आहे। ज्यांनी घेतलंय असं जे आयक्यू चर्चा चालू आहे त्यांच्यावर आहे, पण अशी लढाई लढली जाणार नाही। म्हणजे आम्ही काय लढण्यासाठी आणि आमच्या माना कापून घेण्यासाठी म्हणून पुढे जात नाहीये। महाविकास आघाडीचं भलं व्हावं, महाविकास आघाडी निवडून यावी, सत्तेत यावी, ह्याच्यासाठी आमचे प्रयत्न असतात। जर हे सगळं लढाई लढत असताना पुढचं सैन्य लढतंय आणि मागचं सैन्य हात मिळवतंय, हे काय बरोबर नाही। आत्ताच्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये खरं तर ठाकरे गट असेल आणि तुमचे राष्ट्रवादी पक्षातील आमदार असतील सातत्याने भूमिका मांडताना पाहायला मिळतात। काँग्रेसमधले विरोधी पक्षनेते सोडून इतर सर्वच आमदार गप्प आहेत। नाही, कोण गप्प आहे कोण बोलतंय ह्याच्यावर मी कधी बोलत नाही। मी माझं काम करतोय एवढंच सांगू शकतो। परंतु जर राष्ट्रवादी ज्यावेळेस सत्तेत नव्हती, अजित पवार सत्तेत सामील नव्हते, त्यावेळेस छगन भुजबळांनी देखील या संपूर्ण निधींच्या संदर्भात कोर्टात याचिका टाकलेली होती। तुम्ही देखील या सगळ्या संदर्भात कोर्टात याचिका वगैरे जाऊन वकिलांशी बोलणार आहे आणि कोर्टात याचिका टाकण्याच्या विचारात मी आहे। खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली होते। राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, विकास निधीच्या संदर्भात राजकारण जे आहे ते सत्ताधारी पक्षाकडनं आणि सरकारकडनं केलं जातं, असा थेट हल्लाबोल जो आहे तो जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याशी बोलताना केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू कसबेसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।